की बाबा त्याच्यामध्ये जीवनावश्यक रोजच्याच बाबी असतात, भाजीपाला वगैरे वगैरे वगैरे, परंतु थोड्याफार एक्स्ट्रा पण असू शकते. पण मला एवढं म्हणायचं की जनरली गर्दीचे ठिकाण आणि मोठे मॉल्स जे आहेत एअर कंडिशन की जिथे कपड्यांचा असेल बाकीच्या गोष्टी असतील त्या बंद करण्याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. डिमार्ट हा ग्रॉसरीचा आहे. मॉल्स हा खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे इन जनरल सगळं मॉल्स मध्ये काय असतं की मॉल्स मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली ग्रॉसरीचे दररोजचे दैनंदिन लागणाऱ्या ज्या बाबी असतात त्या वगळता सगळ्या बाकीच्या बंद राहाव्यात जेणेकरून गर्दी वाढू नये. उद्देश लक्षात घ्या, हा काही भीती दाखवायचा विषय नाही, हा एक आपल्याला काळजी घेण्याचा विषय. ह्याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे की काळजी घेण्याचा विषय आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी गर्दी होऊ नये हा मुख्य उद्देश. शाळा बंदचा अर्थच शिक्षकांनी कुणाला शिकवायचं. सूचना दिल्या जातील, नोटिफिकेशन आता आमचं जे काही हे आहे त्या संदर्भाचे जे आदेश कलेक्टर्सला दिले गेलेले, शिक्षण अधिकारी आहेत सगळ्यांना दिलेले आहेत. आणि आज हे जे काही मी आता तुम्हाला हे नोटिफिकेशन आम्ही देतो आहोत ज्याच्यामध्ये 7 प्रतिबंधात्मक जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपण जे नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार शासनाला आहे ते नोटिफिकेशन पण आम्ही तुम्हाला देतो आहोत. आणि या कायद्याच्या अनुषंगाने काय काय गोष्टींना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा यामध्ये सुचवलेला आहे. फक्त काल जी काही यादी होती त्याच्यामध्ये मॉल्स ही यादी आता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून ती ऍड झाली. नगरपालिका नगरपंचायत ग्रामीण भागात ग्रामपंचायत हद्दीतल्या शाळा सुरू राहतील का? ग्रामपंचायत हद्दीतल्या शाळा सुरू राहतील. ओके, पण काही ग्रामपंचायती ज्या आहेत ज्या शहरालगत आहेत त्या मोठ्या आहेत, नगरपालिकेवर नगर परिषद नाहीये, मग अशा क्षेत्रातल्या शाळांचं काय करणार? कलेक्टर हे नोडल ऑफिसर असतील, डिझास्टर मॅनेजमेंटचे ते प्रमुख असतील, त्यांना जे योग्य वाटेल त्यांना सर्व अधिकार देण्यात आलेले, ते जे राईट वाटेल ते कळवले जातील. आणि तो आता हा कायदा एन्फोर्स राहील. सगळ्यांनी कायदा पाळलाच पाहिजे आणि जर पाळला नाही तर मग या कायद्याच्या अनुषंगाने कारवाई सुद्धा करण्यात येईल. नाही, मॉल्स महानगरपालिकेच्या सर्व महाराष्ट्रभरातले पॅन महाराष्ट्र मॉल्स बंद राहतील. आता कुठल्याही लिमिटेड शहराचा विषय राहिलेला नाही, कारण मी जे शहरं तुम्हाला वाचून दाखवलेली आहेत ते जवळजवळ आता रायगड जिल्ह्यामध्ये घुसलं आहे, नवी मुंबईमध्ये आहे, आता नगरमध्ये आलेलं आहे, यवतमाळ आहे, असं आता जवळजवळ किती 10-12 जिल्हे तर झालेत महाराष्ट्रात. हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये नाही, सगळ्या कसल्या चुकीच्या मेसेजवर भरोसा ठेवू नका. आता बुलढाण्याच्या संदर्भात सुद्धा मला कुणी विचारलं, बुलढाण्याच्या बाबतीतला सुद्धा जो मृत्यू झालेला व्यक्ती आहे तो अद्याप कुणीही कन्फर्म सांगितलेला नाही की तो कोरोनाग्रस्त होता म्हणून किंवा तो पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे जरूर तो संशयित होता परंतु वाढला. आता ते त्यांचं ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चित प्रकारे 9वी पर्यंतच्या काही शाळांच्या परीक्षा सुरू आहेत, तेव्हा त्या परीक्षा पोस्टपोन नाही सांगितलंय स्पष्ट. 10वी आणि 12वी हे बोर्ड एक्झाम्स आहेत, त्या बोर्ड एक्झाम्सला वगळून सगळ्या शाळा बंद राहतील, परीक्षा पुढे ढकलल्या जातील, सगळं पुढे ढकललं. शाळा महाविद्यालयांचं सॅनिटायझेशनच्या दृष्टीने काय विशेष मोहीम आहे? कारण शाळा बंद असल्यामुळे स्कोप आहे. मला एवढं समजतं की आपापल्या संस्थेला डिसइन्फेक्ट ठेवणं मला वाटतं त्या संस्थेची जबाबदारी. आणि त्यामुळं आता रेल्वेज असेल तर रेल्वेजला सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्या दिवशी बैठकीमध्ये वेस्टर्न रेल्वेचे सगळे प्रमुख अधिकारी लोक होते, ज्या ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणी तिथं डिसइन्फेक्शन करणं हा फार महत्वाचा भाग आहे. जिथे आपण वारंवार आता बसमध्ये आपण सारखं त्या ह्याला पकडतो, हँडल्सला पकडतो, 100 हात ते दिवसभरात त्या हँडल्सला लागतात. ते आपण ते हात आपण पुन्हा जर आपल्या ह्याला लागले, कुणी जर इन्फेक्टेड असेल तर ते पसरणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सातत्याने वारंवार हात धुणं हा महत्वाचा आहे. आता पब्लिक प्लेसेसमध्ये जे ऑर्गनायझेशन असतील, समजा एसटी महामंडळ बेस्ट असेल, एसटी महामंडळ असेल, रेल्वेज असेल, त्यांनी त्यांचे एरियामध्ये डिसइन्फेक्ट ठेवणं आणि हँडवॉश किंवा हँडवॉश स्क्रब्स ठेवणं
हे सुद्धा आम्ही त्यांना बंधनकारक करू किंवा त्यांना आम्ही सूचित करू कुठल्याही परिस्थितीत ठेवलं पाहिजे. हे काही सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य शासनाच्या वतीनं सूचना देण्यात येतील की तुमचे सार्वजनिक ठिकाणं सगळे स्वच्छ ठेवले पाहिजे. क्लासेस बंद करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. खासगी क्लासेस सुद्धा शेवटी कॉलेज आणि शाळेसारखेच आहेत. अनेक क्लासेस आहे ऑल इंडिया लेवलला होणाऱ्या परीक्षेची तयारी करत असतात, पोर्शन पूर्ण झाले नाहीये, परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, तसं नेमकं उदाहरण देत आहे. अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं, त्याच्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केंद्राला विनंती करतात. मला एवढं वाटतं की हे सुद्धा जर समजा संख्या छोटी असेल, मला माहिती आहे नीटचे खूप चांगले नावाजलेले क्लासेस असतात, जसं आकाश असेल किंवा अन्य काही असतील, तर त्या ठिकाणी जर अगदी थोडीफार गर्दी असेल तर मला वाटतं की कलेक्टरला जर वाटलं तर कलेक्टर त्या ठिकाणी मुभा देऊ शकतो. म्हणून आता छोट्या छोट्या सगळ्या बाबी राज्य शासनानेच ठरवत असं नाही, प्रॅक्टिकली कलेक्टर ठरवतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. लग्न समारंभांना सुद्धा जरा कमीत कमी गर्दी कशी होईल तेच खऱ्या अर्थाने पाहण्याची आवश्यकता. एक मिनिट मी एक सांगतो. हे बघा जरा थोडं शांततेने. दुबई मधून जे इन्फेक्ट होऊन आपलेच म्हणजे आपल्या देशातलेच आपल्या राज्यातलेच लोक जे जाऊन आले दुबईवरून आणि इन्फेक्ट झाले ते 16 आहेत. USA वरून जे स्ट्रेट इथे आलेले ते 4 आहेत. फ्रान्स वरून 1 आहे, फिलिपिन्स वरून 1 आहे आणि कॉन्टॅक्ट परंतु नो ट्रॅव्हल हिस्ट्री असे 4 आहेत. म्हणजे 826 चा हिशोब तुम्हाला 31 मार्च सध्या 31 मार्च 15 दिवस 30 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातले अरे 31 हा 31 मार्च 30 चा 31 करा. व्हेंटिलेटरच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होत आहेत की त्याची संख्या कमी आहे. दुसरा प्रश्न असा की लोकल प्रोक्युअरमेंटला तुम्ही काही फायनान्शियल अधिकार खाली देणार आहात का? आवश्यक औषधं आणि व्हेंटिलेटर का डीपीसीला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत कलेक्टरांना, मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्यांनी की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 3.5% नाविन्यपूर्ण योजनेकरता निधी वापरता येतो, तो तातडीनं ह्या कामाकरता वापरा. 31 मार्चला आढावा घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये जर असं वाटलं की अजून निधी त्या ठिकाणी देण्याची गरज आहे तर डीपीसीचा निधी ताबडतोब ज्या त्या जिल्ह्यांना देऊ तो निधी त्याकरता प्राधान्याने वापरण्याच्या सूचना देण्यात येतील. सध्या 3.5% देण्यात आलेला आहे. नंबर 1. नंबर 2, मगाशी राजेशनी सांगितलं त्या प्रकारे तिथल्या जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी विभागीय आयुक्तांशी सातत्याने संपर्क ठेवून तिथल्या अडचणी समजून घेतल्या जातील. आणि काही आता छोटे तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली एकंदरीत गर्दी आणि तिथलं एकंदरीत किती पेशंट्स आहेत आणि कितपर तो तिथं फैलावलाय ह्याच्यावर तिथले तातडीनं निर्णय घेतले जातील. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये जसं स्वाईन फ्लू आलेला होता त्यावेळेस डीपीसीला अधिकार दिलेले होते, जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं सूचना की तुम्हाला जेवढी काही गरज असेल तेवढे घ्या. तशा प्रकारे आता पण देण्यात आलेले आहे. एक सेकंड. आता एकदम एवढं घाबरण्याची आवश्यकता नाहीये. ही आपण दक्षता घेतो आहोत कारण संपूर्ण जगभर या व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव झाला त्याच्यात एक लक्षात असं आलेलं आहे की जिथे जिथे तातडीने उपाययोजना केल्या गेल्या, उपाययोजना म्हणजे हेच की शटडाऊन, ते केल्यानंतर तो झपाट्याने ओसरतोय. पुढच्या ज्या काही तुमच्या मनातल्या शंका आहेत, व्हेंटिलेटर असेल, आणखीन काही गोष्टी असतील, बेड्स असतील, तर त्याची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे. पण अद्याप तरी जे पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला सापडलेत, सुदैवाने मी किंबहुना एकच म्हणेन की समाधान एवढ्याच एका गोष्टीचं आहे की त्यांच्यात तीव्र लक्षणं दिसलेली नाहीत. मला वाटतं टोपे साहेबांनी सांगितलं असेल की सुरुवातीचे पेशंट जे ऍडमिट केले गेले, एक 2-4 दिवस त्यांच्यामधली सुधारणा व्यवस्थित आपल्याला वाटली तर त्यांना कदाचित आपण घरी देखील जाऊ देऊ. आत्ता आपण ही जी काही काळजी घेतो आहे ते त्याचा प्रादुर्भाव
प्रादुर्भाव होऊ नये, कारण हा संसर्गजन्य रोग आहे. गर्दी टाळले जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण एकदा गर्दी झाल्यानंतर मग आपलं थोडंसं हस्तांदोलन असेल किंवा आणखीन ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या होऊ नये, त्या टाळाव्यात म्हणून ह्या आपण खबरदारी घेतलेल्या आहेत. आणि व्हेंटिलेटर्स कमी पडल्यात, नवीन सुद्धा घेण्याची तयारी आपली आहे. त्याच्यामुळे कोणतीही उपकरणांची कमी आम्ही पडू देणार नाही. आपण जो प्रश्न विचारलात, आयसोलेशन असेल, क्वारंटाईन असेल, ह्या सगळ्या आपण सुविधा ठेवलेल्या आहेत. जिथे जिथे आवश्यक आहे, जिथे जिथे गरज आहे तिथे तेवढ्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत. कशाचा कोरोना बाधित त्याचं काय हे आलेलं आहे. आपणच करतोय, गव्हर्नमेंट ऑफ सरकार करतंय. आपणच करतोय. नाही नाही, ज्या काही सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट आहेत ना ते आपण नाही, हे घे. नाही, सर्व खर्च जो काही आहे तो आपणच करतो आहोत. त्याला कुठेही त्यांच्याकडून कुठलाही खर्च घेत नाहीये. नंबर 1. नंबर 2, जे आता आमच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी विचारलं, ही वस्तुस्थिती आहे की जर अगदी वर्स्ट कंडिशन झालं तर आपल्याला व्हेंटिलेटर्स कमी पडतात, बेड्स कमी पडतात. तर त्या अनुषंगाने सुद्धा काही जितकी जास्तीत जास्त वर्स्ट कंडिशन लक्षात घेऊन प्लॅनिंग करण्याची आवश्यकता आहे, प्रिपेअर्डनेस करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाचं नियोजन आम्ही जरा उद्या बैठक घेऊन अधिक मायन्यूट डिटेलिंग करून त्या बाबतीत खरोखर काय करता येऊ शकेल, काही गरज पडत असेल तर किमान ऑर्डर्स देऊन ठेवून बुकिंग करून किंवा प्रोक्युअर करून जरी ठेवले तरी ते पुढे उपयोगी पडतील असं काही नाही. पण ते करायची गरज पडत असेल तर करूया. केंद्राचं काहीतरी सर्क्युलर आलं ना, ते उपचाराच्या खर्चाचं देणार आज आपण हा जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये एक वेगळं भीतीचं वातावरण आहे. तर अशासाठी राज्याला तुमचं काय आव्हान असेल? मी सर्वांना हेच विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आपण आवश्यक ती दक्षता घेतो आहोत आणि कोणतीही गोष्ट उपचार करण्यापेक्षा काळजी घेणे नेहमी चांगलं. आपल्याला मी जसं म्हटलं तसं सुदैवाने एकच गोष्टीत समाधान आपण मानलं पाहिजे की जिथे जिथे आपल्याला हे पॉझिटिव्ह असलेले व्यक्ती सापडतात त्यांच्यातली लक्षणं ही तेवढी तीव्र नाही आहेत आणि काही जे पहिल्यापासून बघतोय ते स्टेबल आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये ही लक्षणांची वाढ झालेली नाहीये आणि त्याकरता हा रोग किंबहुना हा विषाणू वाढू नये म्हणून आपण ही खबरदारी घेतो. घाबरलं नाही तरी खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या आता सांगितलं परदेशातून 26 पैकी परदेशातून आलेले जास्त आहेत, 4 मात्र लोकल आपल्याकडे. हे लोकल आहेत हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. उदाहरणार्थ तो ड्रायव्हर तो त्या फॅमिलीला घेतलं आणि पुण्याला आला तर त्याला त्याच्यामध्ये झालं. ती फॅमिली दुबईवरून उतरली ना, नवरा बायको आणि मुलगी, ती त्या गाडीत होती आणि त्या 3 तासात त्यांना ते कम्युनिटी ट्रान्समिशन हा खूप मोठा धोका आहे सध्या. ज्या प्रकारे अजितदादा म्हणाले की ड्रायव्हरला झालं, पेशंटमुळे कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ नये यासाठी काही सगळ्या भागामध्ये काही विशेष उपाययोजना आहे? नाही, उपाययोजना म्हणजे सगळीकडे बंद्या घालत बसण्यापेक्षा काही ज्या गोष्टी आहेत त्या स्वतःहून आपण पाळली गोष्ट एखादी व्यक्तिगत तर ती जास्त प्रभावी ठरते. आम्ही सरकार म्हणून जिथे गर्दी होत आहे अशा ठिकाणांवरती बंदी, म्हणजे जसं नाट्यगृह आहेत, चित्रपटगृह आहेत, आता आम्ही मॉल्स हा घेतलेला विषय, स्विमिंग पूल्स आहेत, जिम्स आहेत, शाळा आहेत, जिथे गर्दी होते आणि गर्दी थांबते अशा ठिकाणांवरती आम्ही आता बंदी घातलेली आहे. याचाच अर्थ असा, जसं मग आपण प्रश्न विचारला की घबराट किंवा घाबरण्याचं कारण जरी नसलं तरी ज्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत त्याचा अर्थ असा की कुठेही गर्दी होऊ नये. मग त्या जत्रा असतील, धार्मिक जत्रा असतील, राजकीय समारंभ असतील, धार्मिक काही जत्रा इतर काही कार्यक्रम असतील. उद्याचा सुद्धा आमचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला पण ती सेवा सुरू करतो, रो सेवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या मी म्हणेन दुय्यम गोष्टी आहेत. आपण जे लहानपणापासून ऐकत आलेले सर सलामत तो पगडी 50, तर पहिले जीव वाचवायचा म्हणजे पहिली माणसं आणि आपली जनता महत्वाची आहे. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी या नंतर सुधारू शकतो आपण. नहीं, अगर इसके आगे कोई भी थिएटर चालू रखेगा तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. तो नाही, रिटर्न ऑर्डर वगैरे ह्या ज्या काय आम्ही आदेश म्हणून जाहीर करतो त्या आदेश म्हणून जाहीर होतात. प्रत्येकाला रिटर्न ऑर्डर देण्याची गरज नाही. आमचा निर्णय आहे, तो आदेश आहे आणि आदेश जो पाळणार नाही त्याच्यावरती कारवाई केली जाईल.
सीएम साहेब मुंबईतली जी गर्दी आहे ट्रेनच्या याच्याबद्दल काय मी कालच बोललेलो आहे की ट्रेन आणि बस सेवा ह्या अत्यावश्यक सेवा आहेत, त्या बंद करता येणार नाहीत. परंतु आता ही जी गोष्ट मागाची कोणी मला विचारलं ना, या काही गोष्टी स्वतःहून आपण पाळल्या पाहिजेत. अनावश्यक प्रवास हा टाळला पाहिजे. काल म्हणूनच आम्ही सांगितलं की जिथे जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम, घरी बसून जर का काम करण्याची जिकडे एक शक्यता आहे किंवा सुविधा आहे आयटीच्या बाबतीत किंवा काही, आणि इतर वेळेला जिथे जाणं गरजेचं आहे तिथे ज्या वैयक्तिक खबरदाऱ्या घ्यायच्यात, म्हणजे हात धुणे, वारंवार हात धुणे, उगाच चेहऱ्याला हात लावू नये, ह्या गोष्टी किंवा जर कोणा वाटलं त्याच्यावरती सुद्धा आम्ही जाहिराती वगैरे सगळं देतोय. समजा कोणाला खोकला असेल, शिंक आली असेल, लगेच कोण खोकला लगेच कोण शिंकलं म्हणजे काय त्याला कोरोना झाला याच्यातला भाग नाही. पण त्याची टेस्ट होऊन ते सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्वांनीच खोकताना शिंकताना हातरुमाल जरी तोंडावर धरला तरी पुरेसे, किंवा कोणी इकडे तिकडे थुकू नये. बाधितांची संख्या काल 19 होती, आज 26 झालेली आहे. तुम्ही म्हणता जे बाधित आहेत ते जास्त तीव्र स्वरूपाचं गंभीर लक्षण त्याच्यात किंवा जास्त सिरियस केसेस नाही, पण 19 आज 26 आणि डोके साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे लॅब कमी आहेत, त्यामुळे ज्या चाचण्या पेंडिंग आहेत त्यांची संख्या 39च्या वर आहे. तर हा आकडा कुठपर्यंत वाढेल काय अंदाज घेतलाय? नाही, असा अंदाज कसा व्यक्त करणार आपण? हा संसर्गजन्य ही साथ आहे, असं काय आपल्याला ह्या गोष्टी सांगून नाही आलेल्या. आणि एक मिनिट, आपण ह्याच्यासाठी तपासणी केंद्र जे आहे किंवा त्या केंद्राच्या क्षमता आहे केंद्राची ती वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रयत्न एवढ्यासाठी मी शब्द वापरला की त्याकरता केंद्र सरकारची परवानगी लागते. ती परवानगी आपण मागितलेली आहे आणि बहुतेक केंद्र सरकारकडनं परवानगी मिळेल, आणि मिळाल्यानंतर सुद्धा ते जे किट लागतात ते सुद्धा केंद्र सरकारकडनं येतात. केंद्र सरकारने आजच एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मध्ये N95 मास्क आणि सॅनिटायझर याची नोंद केली की जेणेकरून त्याचं स्टॉकिंग वगैरे होऊ नये. तर या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आलेली आहे का? आणि हा जो प्रकाश प्रश्न विचारला, पुण्यातली NIV ही आता बीजे मेडिकलच्या जमिनीवर आहे, त्यांच्याकडे परमनंट जमीन नाही. अरे हो, पण आता जमीन देऊन काय करणार? आता पहिला हा प्रसंग मारून न्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये लोकांमध्ये खरं एक सेकंद नीट म्हणून मी म्हटलं की या सूचना किंबहुना ज्या सावधानतेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कृपा करून समजून घेण्याची आवश्यकता आहे. मास्क लावून गर्दीत फिरण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे मास्कचा काळा बाजार होण्याची आवश्यकता नाही, कारण मास्क लावायचा असेल तर तो N95, आणि हा मास्क नुसता मास्क नाही, मग त्याला हँड ग्लोव्ज वगैरे हे जिथे प्रत्यक्ष त्या म्हणजे जे पेशंट आहेत त्यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉयनी वापरायला पाहिजे. इतर वेळेला गर्दीत सगळे मास्क लावून फिरण्याची गरज नाही. मगाशी मी जे सांगितलं, शिंकताना किंवा खोकताना नाकावरती रुमाल धरला तो, कारण तो चांगला घडी केलेला रुमाल हा आहे. महत्वाचा मुद्दा, हा जो विषाणू आहे तो त्या शिंतोड्यातनं जात असतो, आणि म्हणून हेही मला वाटतं पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय की साधारणतः 3-3.5 फूट 1 मीटर अंतरावर नाही केलं तर त्याचा तेवढा तो जो त्याला काय म्हणायचं आपण थ्रो, हा तेवढा अंतरावरती असतो फक्त. तरी सुद्धा हात सातत्याने आपण स्वच्छ ठेवलं तर अतिउत्तम. ना घरोघरी जाऊन प्रचार कशाला केला पाहिजे? एक मिनिट, नाही नीट लक्षात घ्या, ही निवडणूक नाहीये घरोघरी जाऊन प्रचार करण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण नगरसेवक सुद्धा माणसंच आहेत. आणि केवळ पक्ष हिताचं झाले, जनतेच्या हिताचं झालेलं नाही. हिरक महत्व असताना सुद्धा मला नाही वाटत असं पुढे त्याने आरोप केल्याचा आमच्या ऐकू येत आहे, कारण अधिवेशन त्याचा कालावधी, अधिवेशन कमी करण्याचा निर्णय हा त्याने विश्वासात घेऊनच केलेला आहे. अर्थसंकल्प काय होता मग? अर्थसंकल्प कोणाच्या हिताचा होता? अर्थसंकल्प जनतेच्या आणि राज्याच्याच हिताचा आहे ना. कोणासाठी अधिवेशनच अर्थसंकल्प हे होतं? नाही, मला असं वाटतं कृपा करून आजच्या ह्या परिस्थितीचं गांभीर्य त्यांना कळलं नसेल कदाचित, पण आपल्याला ते कळलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण
हे जे काही संकट आलेलं आहे त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपली भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. काल जसं आपल्याला कल्पना असेल की साधारणतः संध्याकाळच्या सुमारास एक परिपत्रक आल्याचं एकदम जाहीर झालं, टीव्हीवरती आलं, सगळीकडे झालं आणि तपासणी अंती ते खोटं निघालं. तर कृपा करून अधिकृत परिपत्रक किंबहुना सूचना ज्या सरकारकडून येतील तेवढ्यालाच प्रसिद्धी द्यावी. इतर सुद्धा ज्या काही जाहिराती आहेत, सूचनांच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याकडे येतील, त्याच दाखवाव्यात. आणखीन कोणी काही उपचार कसे करावेत, काय करावेत, तर कृपा करून तिथे थोडीशी एक मर्यादा पाळावी हीच आमची विनंती आहे. मला नाही वाटत असं, सगळेजण काम चांगलं करतात. दादा एक प्रश्न आहे की या सरकारच्या त्याच्यात त्याला ग्रॉसरी आणि जे जीवनावश्यक वस्तू आहेत तेवढी दुकानं वगळून बाकी आपण एअर कंडिशन मॉल जे आहेत ते बंद ठेवत आहोत. दादा एक प्रश्न असा आहे की या सगळ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 100 जे निर्णय सरकारने घेतले त्या 100 घेतलेल्या निर्णयामध्ये मागील सरकारने घेतलेले 45 निर्णय आहेत असं विरोधी पक्ष नेत्यांनी. मग त्यांनी त्याचं स्वागत करायला पाहिजे. तर त्या निर्णयाचं पण त्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे ना. त्यांचं जर का आम्ही केलं असेल तर त्यांना दुःख का होते. त्यांचा तो आरोप दादांत खोटा आहे. त्याबद्दल निवडणूक आयुक्तांशी आम्ही बोलत आहोत आणि त्यांना सुद्धा ही विनंती करणार आहोत. कारण प्रचार, निवडणुकांच्या सभा, मिरवणुका या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या परिस्थितीत परवडणाऱ्या नाहीत. शाळांना सुट्टी दिली त्याच्यामुळे मार्ग कोण देऊ शकत नाही. हेच सांगायला म्हणजे बरं ठीक आहे. चला एक मिनिट जरा अधिवेशन ऐका, जरा शांत विद्यार्थ्यांच्या सारखा ऐका. जरा एक मिनिट. मी पहिल्या प्रथम सर्वांनाच कल्पना आहे की आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज थोडं या परिस्थितीमुळे आवर्त घ्यावं लागलं. पण हे अधिवेशन पूर्ण होत असताना मला सर्वांना धन्यवाद द्यायचे. खास करून माझ्यासोबतचे सत्ताधारी पक्षातले माझे सगळे सहकारी मंत्री, आमदार, त्याचबरोबरीने विरोधी पक्ष नेते, त्यांच्यातले सगळे आमदार यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आपल्याला सुद्धा धन्यवाद देतोय. सगळ्या या अधिवेशनासाठी जो सगळा स्टाफ, सचिव, इतर सगळे लोक जे या कामामध्ये यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. आणि सर्वांनाच कल्पना आहे की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारा एक अर्थसंकल्प हा आमच्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प होता किंवा आहे. मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे आपल्या अर्थमंत्र्यांना धन्यवाद देतोय की अत्यंत चांगला असा अर्थसंकल्प आपण जनतेसमोर ठेवला. त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास करून धन्यवाद देतोय. या अर्थसंकल्पाव्यतिरिक्त ज्या काही महत्वाच्या गोष्टी आपण केल्या त्याचा एक मी आढावा घेतो. पहिली गोष्ट म्हणजे यावर्षी महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. हिरक महोत्सवी हे वर्ष आहे आणि या हिरक महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्याचा कायदा केला गेलेला आहे. एक आपलं राज्य म्हटल्यानंतर त्याची मातृभाषा, त्या मातृभाषेचा कायदा आम्ही केलेला आहे. औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलेलं आहे. मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकाची जी अनेक वर्षापासून मागणी होती की ज्यांचं योगदान या मुंबईसाठी खूप मोठं आहे, हळूहळू जसे दिवस पुढे जात आहेत, वर्षांमागे वर्षे जातील, काळ निघून जाईल आणि मुंबईसाठी कोणी कोणी काय काय योगदान दिलं हे पटकन कोणाला विचारलं तर सांगताच येणार नाही. तर त्या योगदान करणाऱ्यांपैकी जी महत्वाची एक व्यक्ती होती ती नाना जगन्नाथ शंकर शेठ. त्यांचं नाव आपण मुंबई सेंट्रलला दिलेलं आहे. या अधिवेशनाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या प्रश्नांवरती पूर्ण दिवस चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात जसं आंध्रामध्ये तो कायदा आहे त्या कायद्याच्या सारखा एक कायदा
करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न होता आणि तसा मसुदा सुद्धा एक ढोबळमानाने एक मसुदा सुद्धा माननीय गृहमंत्र्यांनी सादर केला. हे अधिवेशन लवकर थोडं घ्यावं लागलं, संपवावं लागलं, नाहीतर या अधिवेशनामध्येच तो कायदा कदाचित आम्ही मंजुरी केला असता. त्याच्यामुळे महिलांवरच्या अत्याचारांबद्दल एक चर्चा करताना त्या अत्याचारांना आळा कसा बसेल, गुन्हेगारांना धाक कसा वाटेल असा कायदा सुद्धा जरी या अधिवेशन काळामध्ये करू शकलो नसलो तरी लवकरात लवकर जर का विशेष अधिवेशन घ्यायची गरज पडली तर अधिवेशन घेऊ किंवा GR काढण्याची वेळ तर तसंही करून तो जो काही आम्ही एक शब्द किंवा एक वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करू म्हणजे करूच. त्याचप्रमाणे एक 2-3 दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र 4 जणांच्या जन्मशताब्दीचा एक तो कार्यक्रम होता. माननीय शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम बापू पाटील आणि माजी शिक्षण मंत्री रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गौरव कार्यक्रम आयोजित केला गेला. आणि त्या निमित्ताने मी स्वतः बोलताना माझं मनोगत व्यक्त केलं होतं की असे कार्यक्रम हे केवळ जन्मशताब्दी किंवा इतर काही दिनानिमित्त आयोजित न करता ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन असेल त्या वेळेला एक खास दिवस वरचा जो हॉल आहे त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे की जेणेकरून नवीन पिढ्यांना आपल्या आधी जे कोणी लोकप्रतिनिधी होते त्यांचं कार्य किंवा त्यांचं योगदान आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कसं आहे, का आपण आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणतो, का आपल्या महाराष्ट्राला आपण एक प्रगतिशील महाराष्ट्र, एक विकासाकडे जाणारं दिशा देणारं राज्य का म्हणतो हे त्या निमित्ताने कळेल. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांना कळल्या पाहिजेत. जर लोकप्रतिनिधींना त्याची कल्पना आली नाही तर ती जनतेला कशी होईल. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न नक्की राहील की प्रत्येक अधिवेशनामध्ये ज्यांचं योगदान मग ते कदाचित मला असं वाटतं दादा या सभागृहाचे सदस्य असतील किंवा नसतील पण जसं नाना जगन्नाथ शंकर शेठ किंवा अशी काही माणसं की ज्यांचं योगदान आपल्या मुंबईला आणि महाराष्ट्राला मिळालेलं आहे अशांसाठी एक कार्यक्रम करावा असं माझं मनोगत मी व्यक्त केलं आणि मला वाटतं सगळ्यांनाच ते पटलं असेल आणि त्याप्रमाणे आपण कार्यक्रम करू. किती मार्क आम्हाला दिले? त्यांच्या कठीण विषयावरच्या सोप्या भाषेतल्या पुस्तकाचं अनावरण झालं पण त्यांचं भाषण मात्र जे झालं ते भाषण मला नाही वाटत तेवढ्या सोप्या भाषेत होतं. त्याच्यामुळे मी पुन्हा जाऊन ते पुस्तक वाचणार आहे. पण यावेळेचं अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं की मुळामध्ये अजितदादांनी तो अर्थसंकल्पच सोप्या भाषेत मांडला. त्याच्यामुळे तो समजून घ्यायला आणखी सोपी भाषा करण्याची काही गरज नाहीये. थांबा ना आधी पूर्ण. त्याच्यानंतर आज शेवटच्या दिवशी सुद्धा 2 महत्वाचे निर्णय आम्ही जाहीर केले. एक म्हणजे नावाशेवा जो ब्रिज होतोय तिथून पुढे तो ते जे गाव आहे चिरले त्या गावापासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तो जो कोकणपट्टीच्या किनाऱ्यावरून जवळपास 500 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची घोषणा आम्ही केलेली. त्याचं नियोजन सुद्धा लवकरात लवकर करून तो सुद्धा नेमका कसा कुठून जाईल आणि नुसतं जाहीर नाही करणार तो आम्ही करून दाखवू की जेणेकरून कोकण किनारपट्टीवरचं जे सगळं वैभव आहे मग ते पर्यटकांसाठी असेल, कोकणातल्या सगळ्या मच्छीमार असतील, आंबा, काजू इतर काही असतील त्यांचं सुद्धा मालाची ने-आण करण्यासाठी चांगलं होईल. तर कोकणाच्या विकासाला चालना मिळेल आणि ह्या सगळ्या म्हणजे हापूस आंबा आहे, काजू आहे, सुपारी, नारळ इत्यादींसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. उद्योगवाढीला चालना मिळेल, रोजगाराची संधी वाढेल, पर्यटन वाढेल. असं बरंचसं काम कोकणामध्ये त्या निमित्ताने होईल असं या महामार्गाची सुद्धा घोषणा झालेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक विशेष घोषणा केलेली आहे की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेले अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रात येणाऱ्या 27 गावांची एक वेगळी नगरपालिका करावी, नगर परिषद करावी अशी एक मागणी होती. त्याची घोषणा आज केलेली आहे. 27 गावांपैकी 18 गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची ती घोषणा आहे. उरलेली जी 9 गावं आहेत तिचा विकास त्याची एक चांगली सुरुवात झालेली आहे. बरीचशी कामं तिकडे झालेली आहेत आणि होत आहेत.
म्हणून ती गावं ही महापालिकेच्या हद्दीत राहतील आणि ही इतर 18 गावं आहेत त्यांची एक वेगळी नगर परिषद लवकरात लवकर अस्तित्वात येईल. तर असे काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा या अधिवेशनाच्या निमित्ताने झालेले आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर मला एक स्वतःला समाधान आहे की आमच्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प हा राज्याला, विकासाला, समाजातील सर्व थराला सामावून घेणारा आणि सगळ्यांना न्याय देणारा असा अर्थसंकल्प आहे. मला खात्री आहे सुरुवात चांगली झालेली आहे आणि पुढची 5 वर्षे सुद्धा एकापेक्षा एक अधिक चांगली विकासाची पावलं अधिक मजबूतीने हे सरकार टाकत महाराष्ट्राला आणखी प्रगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. Just wanted to, this is the latest update. 3 people have run away from an isolation facility in Ahmednagar. After the first case, 16 people were quarantined yesterday. And now 3 people have just now run away. In the morning also there was a similar incident in Nagpur. What is the government planning to do with respect to that? If that is the case, the collector and the concerned SP has full authority by virtue of the law which has been invoked, the law which I just mentioned before you. By virtue of that law, SP and collector can catch all those who have ran from the hospital and then again put in the hospital, back to the hospital, in the isolation ward. Will there be more security perhaps at the isolation ward? If there are security lapses, we will take the necessary care that this incident should not happen further. सीएमचा एक प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना आपण जी कर्जमाफी जाहीर केली आहे तर त्याच्यामध्ये 50,000 रुपये जे नियमित कर्ज भरणाऱ्यांना आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. तर त्यांना 3 वर्ष सतत जर कर्ज भरत असेल तर त्यांना तुम्ही आपण दिला असेल तर ते अपात्र ठरतील. 30 जून 2020 पर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. त्याच्यामुळे अजूनही 2-3 महिने त्यांच्या हातात आहे. जे कर्ज फेडतात ते सातत्याने कर्ज फेडणारेच लोक आहेत. त्याच्यामुळे 50,000 रुपये देत असताना 3 वर्षाची मुदत त्याच्यामध्ये धरलेली. कोकणाचा विषय महामार्गाचा विषय सांगितलं तुम्ही आता. अरे मला वाटतं अधिवेशन लवकर आटोपलंय. तुमची पत्रकार परिषद जास्त चालली. तर नाही सगळ्यात नाही मला असं वाटतं या परिस्थितीचा दुरुपयोग कोणी करू नये कारण हे संकट आहे आणि संकटाचा उपयोग कोणी किंवा दुरुपयोग कोणी करू नये. सर्वांनी माणुसकी दाखवावी. आम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत किंवा काही गोष्टी खबरदारी म्हणून केलेल्या आहेत त्या एवढ्यासाठी केल्या की या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, प्रसार होऊ नये. या पलीकडे मी जनतेला सांगतोय की आपल्या हातामध्ये या गोष्टी जास्त आहेत. स्वतःहून काळजी घेतली तर हे संकट आपोआप जाईल. मला असं वाटतं सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा आपण भेटू. वेळोवेळी तुम्हाला याबद्दल अपडेट दिले जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्र सरकारकडून सहकार्य मिळते का? केंद्र सरकारकडून सहकार्य मिळते का?